नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कालचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला शिर्डीमधला, जो होता वेट एन्जॉय वॉटर पार्कमधला। तर आता मी वेट एन्जॉय वॉटर पार्कच्या समोरच एक डिवोटेशनल थीम आहे, जो भारतातला सर्वात मोठा डिवोटेशनल थीम आहे। मी आता तिथे जाण्यासाठी इथे आलो आहे। तर आता आपण आत एंट्री करूया आणि आतमध्ये आपले एंट्री चार्जेस कसे असणार आहे आणि आतमध्ये काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे ना, हे बघूया। चला, हे बघा, गेटवरून तुम्ही आत एंट्री करताच तुम्हाला असं काहीतरी इथे पार्किंग एरिया पाहायला मिळतो पूर्ण, आणि खूप मोठा एरिया आहे। त्याच्यानंतर हे बघा, ही ती बिल्डिंग पूर्ण आतमध्ये आता आपल्याला एंट्री करायची। चला, आता किती तिकीटचे चार्जेस आहे काय वगैरे बघू। इथे तुम्हाला ना या थीम पार्कबद्दल किती रेट्स आहे आणि काय आहे तुम्हाला इथे सर्व बघायला मिळत असेल तर तुम्ही स्क्रीन पॉज करून हे सर्व पाहू शकता। तर आता आम्ही आमच्या बॅगा इथे घेतो आणि इथे बॅगाचे प्राइजेस आहेत, म्हणजे आपलं लगेज ठेवायचे 50 रुपये। हे बघा, आतमध्ये एंट्री करताच एक मोठा असा आपल्याला चक्र दिसतोय आणि इथे बाजूलाच बाबांचा हा मोठा असा फ्रेम लावलेला आहे, फोटो फ्रेम, आणि वरती लिहिलं आहे साई तीर्थ। हे बघा, हो हो, हा जो चक्र आहे ना, हा बघा, हा जो चक्र, हा असाच म्हणजे बाहेर असं बोलतात ना, शोसाठी नाही लावलाय। याच्यावर आपल्याला रात्री, हे बघा, आफ्टर सनसेट फ्री 4 शोज, म्हणजे हे लेझर शोज आपल्याला पाहायला मिळतात। आणि तिथेच एक मॅजिक शो बनून आहे। आणि आपल्याला आता आतमध्ये काय पाहायला मिळणार आहे, द साईबाबा पालखी, ओके, यांची पालखी जे तीर्थयात्रा निघते ती सुद्धा, आणि ॲक्रोबॅटिक्स शो। चला, आता आज सर्व या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। आम्ही ग्रुपमध्ये आहोत, त्याच्यामुळे आम्हाला 10% ऑफ मिळालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा इथे आलात ना ग्रुपने, तर तुम्हाला सुद्धा इथे 10% ऑफ मिळेल। आणि जर तुम्ही कॉलेजला असाल आणि तुमची कॉलेज ID इथे दाखवली तर तुम्हाला 20% इथे ऑफ मिळू शकतो। तर नक्की आपल्या फॅमिलीसोबत इथे या। आता आम्ही सुद्धा आतमध्ये जातो आणि काय काय गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत ना, तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, आतमध्ये एंटर झालोय, काहीतरी हाताला असे बँड बांधून, आणि आत एंटर झाल्यानंतर इंटिरियर बघा फक्त कसला भारी दिलाय हा। आणि ना हे बघा, इथे ना टायमिंग्स आहेत शोचे, हे बघा। तर मित्रांनो, आता आतमध्ये एंट्री केली आहे आणि आतमध्ये हा पॅसेज आहे ना, खूपच मोठा आहे। इथे माझ्या मागे तुम्हाला हे बघा, इथे शॉपिंग सेंटर आहे, इथे तुम्ही शॉपिंग सुद्धा करू शकता। मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे। हे बघा, इथे आता शोज आहे, सबका मालिक एक, कलाकार कट्टा। शो टाइम काय आता 12:30 ते, हे बघा इथे तुम्हाला शो टाइम दिलेले आहे इथे समोरच, हा हा, हे बघा। आणि इथे महाराजांची मूर्ती, जय शिव। आणि हे बघा, इथे आता आम्ही आता पहिलं आतमध्ये एंटर करतोय, जे आहे तीर्थयात्रा। तर बघू आता आपल्याला काय बघायला मिळते। काय आहे, गणपती आहे ना, हो, हे बघा कसलं भारी आहे। चला, तीर्थयात्रा करतो। हे बघा, आपल्याला या ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि आपल्याला आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांचे दर्शन आता होणार आहे। तर आता ही ट्रेन स्टार्ट होते आणि ही ना छोटीशी अशी मस्त टॉय ट्रेन आहे। तर चला, आता हे दर्शन आपण चालू करूया। जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था। हे बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका, आणि हे आहे सिद्धिविनायक मंदिर। हे बघा, माझ्या मागे ना सिद्धिविनायक मंदिर आहे। गणपती बाप्पा मोरया। हे बघा, आता आपण द्वारका मध्ये एंटर करत आहोत। जय कन्हैया लाल की।
आता मी साक्षात केदारनाथला आलोय असा मला भास होतोय. हे बघा माझ्या मागेच आहे केदारनाथ ज्योतिर्लिंगचं दर्शन आता मी घेतलंय. आता इथून पुढे आम्ही जातोय बद्रीनाथला. हे बघा, बोलो बद्री विशाल की जय. हे बघा माझ्या मागे जी तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती दिसते ना, हे आहे पंढरपूर मधलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. तर इथे आहे आपल्याला विठ्ठलाचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जात आहोत अमृतसरला गोल्डन टेम्पल पाहायला. हे बघा पंजाब वरून डायरेक्ट आता आपण आलो आहोत पुरीला. हे बघा जगन्नाथ महाराज की जय. हे बघा किती सुंदर असं हे रूप आहे. हे बघा आता आपण आलो आहोत मीनाक्षी टेम्पल मध्ये आणि कसलं हे बघा भारी दिसतंय. हे जबरदस्त आहे. 500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 खरंच खूप भारी वाटतंय. साईं बाबा के हे बघा इथे पूर्ण ही अशी जुनी शिर्डी आहे. प्रकट हुए थे जैसे साईं निकल गए किसी बांध गए दुखों के मन में. जय जय. कसलं भारी होतं ना हे. प्रज्वल कसं वाटलं रे तुला? एक नंबर एक्सपिरियन्स आलो होतो याच्या आधी, पण तरी पण किती माझं फर्स्ट टाइम आहे. पण मी आता पुन्हा एकदा येणार फॅमिली सोबत, मम्मी पप्पाला घेऊन. तर तुम्ही पण इथे कधी आलात तर नक्की फॅमिली सोबत या. खरंच खूप भारी आहे. तर आता आम्ही तीर्थयात्रा करून आता आम्ही पुढे जातोय द्वारकामाई हा शो पाहायला. तर आज संडे असल्या कारणाने थोडीफार इथे गर्दी आहे, तरी पण ठीक आहे. बघू आता. हा शो सुद्धा चांगलाच असणार, होप चांगला असणार आहे. तर चला आता आतमध्ये एंट्रन्स करूया. तर आता आम्ही ना जस्ट द्वारकामाई हा शो पाहिला. खरंच एक नंबर होता. जेव्हा साईबाबा शिर्डीमध्ये येण्या अगोदर आणि त्यांच्या आल्यानंतर जे काही चेंजेस होतात, ज्या काही गोष्टी घडतात ना, त्या सर्व गोष्टींचं इथे छोटंसं असं प्रसंग इथे दाखवण्यात आलेलं. त्यानंतर जर तुम्ही साईबाबा यांची पूर्ण मालिका पाहिली असेल किंवा त्यांचा पूर्ण पिक्चर पाहिला असेल ना, तर तुम्हाला लक्षात असेल किंवा तुम्हाला माहीतसुद्धा असेल त्यांची एक सर्वात मोठी भक्त होती जी लहान अशी, तिचं नाव होतं लक्ष्मी म्हणून, जिने दिवाळीच्या वेळेला पणत्या ज्या आहेत ना त्या पाण्याने लावलेला. तर त्याबद्दलचा एक छोटासा प्रसंग, एक छोटीशी माहिती इथे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. खरंच खूप भारी होतं ते. तर तुम्ही पण कधी आलात ना नक्की हा शो पहा. आता चला याच्यानंतर आहे ना आता दुसरा कुठला शो आहे ना तो आता पाहून घेऊ. तर तीर्थयात्रा केली, त्याच्यानंतर द्वारकामाई पाहिलं. आता ॲक्रोबॅटिक शो होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर ॲक्रोबॅटिकचा फुल एंटरटेनमेंट भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण चाललेलो आहोत लंकादहन शो पाहायला. लंकादहनमध्ये मारुती रायाने तुम्हाला माहिती असेल की आपला हनुमानाने पूर्ण लंका जाळली होती. तो शो असणार आहे अर्ध्या तासाचा. आणि त्याच्यानंतर 1 तासाचा जायंट स्क्रीनवरती शो असणार आहे, तो म्हणजे सबका मालिक एक, ज्यामध्ये साईबाबांची जी पूर्ण जीवनकथा आहे, त्यांनी ज्या लीला घडवलेल्या बघ त्या सगळ्या बघायला भेटणार. काय बोलतो, एक नंबर. आणि मगाशी प्रज्वल बोलत होता लंका दहन जे आहे ते 5D मध्ये असणार आहे. येस, त्याच्यामध्ये फुल गॉगल बिगल घालतात आणि सीट बीट अशी हलते. तुम्हाला कशी हलते हो भारी. चला तर मग आपण पण हलून दाखव. असं हलत तुम्हाला पण असं वाटेल. तो शो बघूया. आता ॲक्रोबॅटिक्स बघून झाले, आता जाऊया लंकादहन पाहायला. 5D शो ते तुम्हाला सांगितलं ना तसं करायला. लंका में केवल तुम ही जा सकते हो. जाओ वीर हनुमान, जाओ. मूर्ख वानर. नुकताच त्यांचा शो बघून झालेला आहे ना. आपण आता ना यांना ना विचारूया की शो कसा वाटला तुम्हाला.
शो कसा वाटला तुम्हाला? चांगला होता. काय एक्सपिरियन्स होता? अच्छा, तुम्हाला कसं वाटलं लहान मुलांना? सगळ्यात जास्त काय आवडलं? पण तीर्थयात्रा पाहिली तुम्ही? तीर्थयात्रा कशी होती? अच्छा, आणि ह्याच्यामध्ये काय आवडलं? शो कसा वाटला तुम्हाला? एकदम बढिया. कुठून आलेत? अंबरनाथ बदलापूरचं आहे. अरे ठीक आहे, चालेल. चला, थँक्यू. चला चला. चला भैया, अच्छा लगा. कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा भैया. एक कमेंट, न्यूमरस कमेंट है. बिहार से है. बिहार. आता जस्ट मी लंका दहनचा 5D शो पाहिला. मला तर एक नंबर वाटला. लार्जर दॅन लाईफ माझा फर्स्ट अनुभव होता 5D शोचा. तुला कसा वाटला 5D? फर्स्ट टाइम शोचा अनुभव होता. एकदम मस्त. जसं काय सांगू ती सीट अशी हलते ना, मागून असं वाटतं कोणतरी लाता मारतोय. पूर्ण सीट हलते. असं वाटतं पहिले स्टार्टिंग वाटलं कोणतरी पाठवून लातच मारतोय. पाणी वगैरे असं उडतंय. हवा जेव्हा हनुमान असा वरती उडायचा ना, तेव्हा पूर्ण अशी हवा वगैरे लागते चेहऱ्याला, पूर्ण अंगाला. एक्सपिरियन्स एकदम चांगला होता. एकदम एक्सपिरियन्स एक नंबर होता. मजा आली म्हणजे एकंदरीत. तर आता लंका दहन नंतर आता पुढे जाऊया सबका मालिक एक हा शो पाहायला. मुझे माफ कर दीजिए पापा, मुझे माफ कर दीजिए. वैसे तो मैं माफी के लायक नहीं हूँ. आप तो प्रभु हो. मुझे बोलो साईनाथ महाराज की. फायनली आमचा सबका मालिक एक हा शो पाहून झालेला आहे. शो खरंच खूप सुंदर होता आणि जी त्याची एंडिंग होती ना, ती थोडीशी अशी इमोशनल होती. खूप सारे माणसं ना रडत सुद्धा होते. तर का ना, तर ते तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल, तो शो पाहिल्यानंतर. तर आता चला, आता पुढे ना बाबांची आरती चालली आहे ती बघा तिथे मागे. तर आता ती अटेंड करू. त्यानंतर इकडचे खूप सारी गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला अजून दाखवतो. मागून थोडं साईड द्या मागून. तर हे बघा इथे आता आरती झाली आणि हे जे तुम्हाला साईबाबांची ही पूर्ण फ्रेम दिसते ना, ही बनवली आहे रुबिक क्यूब असतात ना त्यांच्यापासून. ही बघा कसली सुंदर दिसते. किती मेहनत लागली असेल अशा या रुबिक क्यूब पासून हा असा छायाचित्र बनवायला आहे बघा. आणि हे काय टोटल रुबिक क्यूब्स युज्ड किती 4212. हो, इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आलेलं आहे. टोटल टाइम्स टेकन 64 आवर्स. आता आमचा ऑलमोस्ट सर्व काही करून झालेलं आहे. आता इथे थोडेफार आहे ना श्री फोटोशॉप जे फोटोशॉप्स आहेत, काही कलेक्शन सुद्धा आहेत. हे बघा माझ्या मागे, मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला काही इथून खरेदी करायची असेल ना, तर तुम्ही इथून खरेदी करू शकता. आणि इथेच समोर हे एक छोटासा कॅन्टीन आहे. आता भूक लागली अगोदर जाम, आता काहीतरी खाऊ. आता ना आरती झाल्यानंतर आहे ना इथे ना साईबाबांची एक पालखी निघाली होती. अक्षरशः जे त्या पालखीमध्ये जे बाबा होते ना, ते खरोखर असं म्हणजे वाटत होतं की एकदम ओरिजिनल आहेत. आणि लिटरली त्यांना मी असं साईडला उभा होतो तर गोस्बम्स येत होते. आता हे सर्व करून झालंय. तर आता प्रज्वल, भूक लागली आहे भाई जोरात. इथे जेवणाला काय ते बघूया. आय थिंक तोच मेनू असेल जो वेट एन्जॉय मध्ये होता. आपण वेट एन्जॉयला आपण हे केलं ना. मग पिझ्झा नाही, पिझ्झा नंतरची गोष्ट आहे. मग ते करूया, लस्सी आणि पुरी किंवा चपाती ट्राय करूया. बघूया काय काय चेंज पण असू शकतं, काय माहित नाही. बघूया, तिकडे जाऊनच समजेल रे. भूक लागली. चल 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 चल. हा बघ एवढा मोठा फूड कोर्ट आहे आणि आपली पब्लिक तिकडे बसली आहे. चला तिकडे जाऊया. हो नो, काय काय ऑर्डर केलंय? काय ऑर्डर केलं की नाही? सर्व एक एक. चला, पण आपल्याला पाठ आहे ना. चल
हे बघा आता मी माझी पंजाबी थाळी घेतली आहे. प्रज्वलने त्याची कुठली आहे प्रज्वली? चायनीज थाळी ना, ज्यामध्ये नूडल्स आहे आणि थंडाई. बघूया आता थंडाईची टेस्ट काय आहे. थंडाई आणि लस्सी. आणि मी तर म्हणेन काय बोलतो हे मस्त आहे. थंडाई तर जबरदस्त फूड क्वालिटी. थंडाई एक नंबर आहे. लस्सी होऊन पिलो. आता जेवतो फटाफट आणि तुझी होती मी पिणार. लस्सी पण वेगळी आहे. लस्सीची पण टेस्ट भारी आहे. तर मित्रांनो आता आमचा जेवण वगैरे झालं आहे आणि खूप अशी ना आता झोप येते. तर आता ऑलमोस्ट आम्ही कवर केलेलं आहे सर्व एरिया. तर आम्ही आता काय करतो, थोडं कुठेतरी रेस्ट करतो. म्हणजे इथेच आजूबाजूला थीम पार्कमध्ये कुठेतरी रेस्ट करतो. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता ना एक मॅजिक शो आहे आणि लेझर शो आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. चला तर आता थोडंफार रेस्ट करू आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला मॅजिक शो आणि लेझर शो मध्ये भेटू. नहीं जला वो लेके आओ, जांच करो सर बनके के साथ तैयार हो गया. वही नंबर है ना मैडम? सर ऐसा 500 बना लेते तो अपना घर परिवार छोड़ के इधर नहीं आते. करोड़ों साल पहले ब्रह्मांड का निर्माण हुआ, जिसमें एक छोटा सा बिंदु था. हमारे बदन पर कफनी, सर पर रुमाल, लंबे हाथ और कृपालु आंखों वाले इस फकीर ने गांव की एक पुरानी टूटी फूटी मस्जिद में अपना डेरा डाल दिया और इस मस्जिद का नाम रखा द्वारका.